नक्की तुमच्या मागण्या आहेत, कशासाठी तुम्ही धरणे आंदोलन करताय, काय भूमिका आहे? मी प्रथम या भाजपा सरकारचा सर्व रेशन कार्ड धारक संघटनेच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो. कारण रेशनिंगचं धान्य 1 एप्रिलपासून ज्यांची 100 स्क्वेअर फूट जमीन आहे, पक्के घर किंवा जे इन्कम टॅक्स भरणार आहेत आणि ज्यांचे फोर व्हीलर आहेत त्या सगळ्यांचं धान्य बंद करणार आहेत. मला वाटतं की या भाजपा सरकारचा फक्त आपल्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचा असं त्यांचं विचार चालू दिसतो आहे. भाजपा सरकार एकीकडे म्हणतो की 1 नेशन 1 रेशन, कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही दुकानात तुम्ही रेशन घ्या, पण इथं लोकांचं धान्य अगर बंद करत असेल पण तो रेशन कार्डधारक कुठे घ्या असं त्यांनी. म्हणून 1 एप्रिलपासून जे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे नियम झाचगटे लागू करणार आहेत ते ताबडतोब रद्द करावे. आणि आता आम्ही सगळं रेशन कार्डधारक आम्ही महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या इकडे या. बोला बोला. पण महिला पाहिजे म्हणजे तुम्हाला तिने विचारते तर तुम्ही ते सांगा की हे बंद, हे नियम 100 स्क्वेअर फूटचा नियम किंवा इन्कम टॅक्सचा नियम लागू करू नका, आमचं रेशन बंद होऊन आमचं कुटुंब त्याच्यावरच चालतंय असं बोला. अवश्य तुम्ही धरणे आंदोलनाला बसलेले आहेत, काय मागण्या आहेत तुमच्या, कशासाठी तुम्ही धरणे आंदोलनाला बसलेले आहेत? आम्हाला म्हणजे घरात खूप जण असतात आमच्या, म्हणजे कसं आमचं पोट त्यावरच आहे. कसं आम्हाला महाग असल्यामुळं आम्हाला जास्त बाहेरचं आणून खाणं होत नाही, म्हणून आम्ही राशनच आम्ही थोडंफार जास्त मागणी करतो. पण आम्हाला कंपल्सरी मिळायला पाहिजे. आणि अनाज वगैरे बाहेरचं डाळ शेंगा वगैरे असं बाकी सगळं ते पण स्वस्त करायला पाहिजे. मग आता तुमच्याकडे तुमचं स्वतःचं घर आहे का? कारण ज्यांच्याकडे घर आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, त्यांना आता रेशन मिळणार नाही असं नियम सरकारने केलेला आहे. नाही, ते कंपल्सरी पाहिजे. कसं आता आहे ते कष्टावर घेतलेलं आहे. आम्हाला कोण असं 1 रुपये तुम्ही घ्या असं गाडी वगैरे असं मला कोण म्हणलेलं नाही. आमचे मिस्टर कसं आम्हाला कष्टावर सगळं केलेलं आहे, त्याने घर वगैरे बांधकाम बी त्याच्यावरच केलेलं आहे. आमचं घर नाही असं नाही, पण आम्हाला कंपल्सरी राशन वगैरे पाहिजे. नाही मिळालं तर काय सरकारकडे मागण्या? कंपल्सरी पाहिजेच सर. असं कसं होईल? पाहिजेच आम्हाला. अडचण होईल घरामध्ये? हो, अडचण होणारच, 100% होणार आम्हाला अडचण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.